आपल्या मैत्री ग्रुपचे सदस्य, आपल्या सुभद्रा समाज विकास संस्थेचे मार्गदर्शक आदरणीय रगडे साहेब यांचा आज 7वा वाढदिवस आहे. त्या वाढदिवसानिमित्त आपल्या सगळ्या मित्रांतर्फे मी त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो. त्या 60 वर्ष पूर्ण करणे या आयुष्यातला एक महत्त्वाचा टप्पा आज रगडे साहेबांनी पार पाडलेला आहे. त्यासाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि त्यांच्या हातून जे सामाजिक काम होतं आहे या वयात, ते आपल्याला मदत करतात, व्यक्तींना मदत करतात, ते फार मौल्यवान आहे. आपलं काम धंदा सांभाळून आपल्याला वेळ देणं, बाबासाहेब म्हटले होते वेळ, पैसा, श्रम, बुद्धी हे तुम्ही समाजाला द्या, ज्याच्याकडे जे आहे आणि त्यांच्याकडे काम करतात, आपल्याला दान पण देतात आणि त्यांचा वेळ हा आपल्या सामाजिक कामात पण ते देतात. ते खूप महत्त्वाचं आहे. आणि रगडे साहेबांना मी जेवढं जवळून बघितलं, मैत्री व्हायला आणि माणूस करायला आयुष्य पण पुरत नाही. आणि कधी कधी एका तासात पण माणूस कळतो आयुष्यभराचा. तसं आपल्या रगडे साहेब जसं मीटिंगचे आपल्या परिचय झाला तसं साहेबांचा झाला. आणि मी बघितलेलं एक उत्तम माणूस म्हणजे रगडे साहेब. सगळ्यात महत्त्वाचं ते निर्व्यसनी आहे आजच्या तारखेला. आणि त्यांचं आरोग्य ते चांगलं बघतात. निर्व्यसनी असल्यामुळे त्यांनी संसार चांगला केला, कुटुंब चांगलं सांभाळलं आणि स्वतः आज ह्या वयात सुद्धा ते काम करतात, स्वतःचा पैसा स्वतः उभा करतात. आणि हे त्यांच्या आरोग्यासाठी फार चांगलं आहे. म्हणजे ते स्वतः निर्भर आहे, स्वतःवरतीच कुणावर अवलंबून नाही. आणि त्यांनी ह्या वयामध्ये त्यांच्या ज्या जबाबदाऱ्या आहेत कुटुंबाच्या असेल त्या सगळ्या पार पडलेल्या आहेत. आणि आता दुसरी जबाबदारी ते आपल्यासाठी काम करतात, सोसायटीसाठी. आणि गौतम बुद्धाचं जे पंचशील आहे त्या पंचशिलाचं पालन करणारी व्यक्ती, त्यांचं सगळ्यात महत्त्वाचं आलं व्यसन. त्यांना कुठलंही व्यसन नाही. आणि खूप छान त्यांचं वर्तन आहे, बोलणं चालणं फार सुशिक्षित आहे, शिकलेले आहे. आणि ती विद्वत्ता त्यांच्या वागण्यातून, बोलण्यातून, चालण्यातून दिसते. आणि ते त्यांच्या अक्षरात पण आपल्याला दिसते. कारण अक्षरावरून पण माणसाचे स्वभाव ओळखले जातात. त्यांचं जे अक्षर आहे ते त्यांचं व्यक्तिमत्व त्या अक्षरामध्ये आपल्याला दिसतात. आणि आपल्या सगळ्या कार्यक्रमाला रगडे साहेबांना कधीही आपण बोलवलं ते तिथं हजर असतात. आणि त्यांचं जे योगदान आहे ते आपल्याला देतात. आणि हे आपला ग्रुप हा कुठल्या स्वार्थासाठी नाही, हे निस्वार्थी प्रेम करणारे आपण सगळेजण आहोत. प्रत्येकाचं एक वेगळं आयुष्य आहे, पण आपण इथं आलं की नितीनचे मित्र म्हणून आपलं हा वेगळा कट्टा आहे. आणि त्या कट्ट्यामध्ये मला यायला फार आवडतं, कारण ही आपली माणसं आहे. कारण कोण काय घेऊन आलेलं नाही की ह्याच्यापासून मला हे पाहिजे, त्याच्यापासून मला ते पाहिजे, असे आपल्या इथं 10 जण आहोत, 11 जण, कोणाची भावना नाही. इथं फक्त आपल्याला स्माईल भेटणे सगळ्यात महत्त्वाचं. त्या स्माईलसाठी आपण इथे येतो. आणि आपल्या स्वतःचं आरोग्य सांभाळून, आपलं कुटुंब सांभाळून आपण सगळ्यांनी वेळ देतो. आणि त्या वेळ देण्यापैकी रगडे साहेब आहेत, त्यांना आपल्या ग्रुपतर्फे, आपल्या सुभद्रा समाजसेवा संस्थेतर्फे खूप लाख लाख शुभेच्छा. आणि त्यांची आता हे 60 वर्ष हे नंबर आहे, त्यांच्याकडून बघितलं तर कोणी सांगणार नाही. आणि नितीन शेट्टी परवा अशी कटिंग केली तर शाहरुख खानच तयार केलं, 60 वर्षाचं कोण म्हणणारच नाही. अशा पद्धतीने त्यांचं राहणीमान असं खूप चांगलं व्यक्तिमत्व आपले मित्र म्हणून लाभले. कारण माणसाकडे कधी कधी बॅलन्स शीट असतं. आता आपण इथं सगळं बसलेले, आपला बॅलन्स शीट म्हणजे मैत्री, आपला बॅलन्स शीट म्हणजे आपले मित्र, आपलं बॅलन्स शीट म्हणजे आपलं सहकारी, आणि आपलं बॅलन्स शीट म्हणजे त्यांची मित्रांची हुशारी. आपलं बॅलन्स शीट ही आपली ताकद. आज आपण इथं सगळे बसलेले वेगवेगळ्या ताकदीचा माणूस आहे. आणि म्हणून नितीनची बँक नेहमी फुल असते, आपण नेहमी फुल असते की एवढी ताकदीची माणसं त्याच्याबरोबर आहे. त्यामुळं त्याला कुठल्याही शून्य बॅलन्सचा फरक पडत नाही. कारण मैत्री त्याच्यासोबत आहे आणि मैत्री हा आपला ऑक्सिजन आहे. म्हणून मी त्याला दुपारी विचारलं की रगडे साहेबांना वेळ असेल तर आपण भेटू किंवा संध्याकाळी भेटू, कसं असेल ते. 2-3 वेळा माझा फोन झाला. परवा रात्री साहेबांचं बोललो, सकाळी बोललो. कारण ही आपली माणसं आणि आपल्या माणसासाठी वेळ देणं, वेळ काढणं, त्यांच्यासाठी जगणं ही आपली जबाबदारी आहे. आणि अशा सुंदर माणसांचं, सुंदर मैत्री असलेल्या माणसाचं, कारण नातं हे आपल्याला ऑटोमॅटिक येतं. ते वाईट असतं, चांगलं असतं, ते वेगळं ठरवलं जातं. कारण ते ऑटोमॅटिक आपल्या पदरात आले. तर मित्र ठरवणे आपल्या हातात आहे. आणि ते मित्र चांगले की वाईट ह्याची जोखीम पण आपलीच आहे. तर आपलं भाग्य की आपल्याला चांगले मित्र मिळाले आणि त्यांनी पण आपली मैत्री स्वीकारली. आणि मैत्रीपूर्ण कार्य, मैत्रीला फार प्राधान्य. ही मैत्री आता यांना उपयोगी
चालू होईल. जसं गव्हर्नमेंटच्या नियमानुसार ते रिटायर झाले असते, पण त्यांचं प्रायव्हेट सेक्टर असल्यामुळं त्यांचं काम आणि ते करत राहावं. 60 वयाने कोण रिटायर होत नाही करत, पण एक नियम झाला पाहिजे. माणूस उलट 60व्या वर्षी जास्त सुचतं लोकांना. कारण सरांना पण 60 वर्षानंतर त्यांनी अजून वेळ द्यावा, अजून काम करावं आणि कुटुंबाकडे पण त्यांचं लक्ष आहे. त्यांना चांगलं आरोग्य लाभो आपल्या सगळ्या मित्रांतर्फे मी ईश्वराला हे करतो की त्यांनी चांगलं त्यांना आरोग्य लाभो ही प्रार्थना आपल्या सगळ्यांच्या वतीनं आणि लोकांच्या दादांना आणि आमच्या लोकल कुटुंबातर्फे, सुगंधा समाजसेवा संस्थेतर्फे आणि नितीन भाऊ मित्र परिवारातर्फे हार्दिक शुभेच्छा देतो आणि इथे थांबतो. धन्यवाद. कुणाला अजून बोलायचं तर बोलू. सबने बोलू.